काही शेततळी केली, अशा टाईपची मोठीच्या मोठी तळी तुम्ही करू शकता। तुमची गरज ही निसर्गाने दाखवून दिली आहे की नेमकं कशामुळे तुम्ही दरिद्री आहात, कशामुळे तुमची दुरावस्था आहे। शेती पाणी नाही तर सर्वांच्यासाठी पाणी। मी तर म्हणेन ज्याची गावात तिचभर शेती नाही, मुंबई पुण्याला कोण मोठा ऑफिसर कोण आहे तो सुद्धा जेव्हा इथं येतो 4-2 मुलं बाळ घेऊन हवा पलटण्यासाठी, त्याला सुद्धा पाण्याची गरज असते। पाणी कुणाला नको आहे, पाणी सर्वांना पाहिजे। सर्वांना पाण्याची आवश्यकता आहे आणि तालुक्यामध्ये आपण सर्वच गोष्टी त्यांच्याकडे कटाक्ष करून चालणार नाही। जे शासन करतायत चांगली गोष्ट आहे, त्यांना काय अशा युक्त्या येत आहेत म्हणून आपल्याला बुद्धू बनवतायत, ते आपल्याकडून वोट घेत आहेत, काहीतरी त्यांच्यात विशेष आहे म्हणून ते शासन करतायत। त्यांनी काही केलेलं आहे। मी इकडच्या काही खालच्या भागांच्या विषयी ऐकलंय, प्रत्यक्ष पाहिलं नाही पण ऐकलंय की तिकडे कॅनल असल्यामुळे आज ती माणसं समाधानी आहे। ते उपवास केलाय म्हणूनच आपण सगळे एकत्रित आहोत, या अर्थाने हे गरजेचं आहे। पण जास्त टोकाला पोहोचून तुम्ही आपलं शरीर बाद करू नका, कारण तुमची आम्हाला जास्त गरज आहे। जी माणसं सर्वांसाठी झटणारी आहेत त्या माणसांची गरज आहे। बाकी असून काय करायचंय की तेवढ्यापुरती येणार, ऐकणार, जाणार आणि परत फिरकणार सुद्धा। पण ही माणसं सतत तळमळणारी आहेत। या लोकांनी शासनाच्या कलाला बघावं। वर्तमान शासन ही खऱ्या अर्थानं प्रजातांत्रिक शासन मला नहीं वाटत। ये नाम का जो है प्रजातंत्र है, ये तो कुछ लोगों को, मुट्ठी भर लोगों का जो है ये एक जो है डिक्टेटरशिप जैसे जो है एक एकाधिकार जैसा है। एक जैसे इशारा करते हैं उस ढंग से चलते हैं लोग। यहाँ के देशमुख हो या यहाँ के कोई, मैं आपका नहीं बात कर रहा हूँ, मैं जो दूसरों की बात की माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, आणि ह्या सगळ्याचं मूळ आहे ते पाण्यात आहे। आणि ते पाण्यासाठी हे पाणी परिषद घेऊन जी जाग आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सुरुवातीचं उपोषण चालू करून साखळी उपोषण माझ्यामध्ये या 16 गावांनी केलेलं आहे आणि जाग आणण्याचा प्रयत्न केलेला जात आहे। याबद्दल आपल्या सगळ्यांना हनुमंताच्या समोर उभं राहून जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहे। आज मुद्दाम या ठिकाणी आमचे वरुडचे सरपंच शशिकांत जाधव त्यांनी गेल्या 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं, सगळीकडे पत्रक वगैरे पण वाटलेली आहेत आणि अशा प्रकारे पाणी प्रश्नासाठी एवढा आनंद झाला। आणि त्यांना नेहमी आम्ही सातत्याने आम्ही सगळेजण मागे लागत असतो। कुठेही जरी असलो तरी आपण आपल्या जन्मभूमीला ज्या ठिकाणी जन्मलोय त्याला कधीही जिवंत असेपर्यंत कुणीच विसरू शकत नाही। सगळ्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन करून ते आंदोलन चालू केलेलं आहे। याचा आज ना उद्या एक दिवस यश आल्याशिवाय राहणार नाही। कर्मधर्म सहयोगाने आपले खासदार सन्माननीय शरदरावजी पवार हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, ठरवलं तर निश्चितपणे कुठेही अवघड नाही। त्याचबरोबर अतिशय एक महत्त्वाची निदर्शनास आणून देण्यासारखी बाब आहे की गेली बरेच वर्ष आपण म्हणजे आम्ही लहान होतो तिथपासून बघत आलेलो आहे की आपल्या कुणी काही म्हणो, पण महाराष्ट्रभर आपले कोणत्याही पक्षाचे कोणीही नेते असो त्यांनी आपापल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कामं करायचे प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्र हा विदर्भ झाला, मराठवाडा झाला, कोकण झालं, या सगळ्यापेक्षा प्रगती पथावरती आहोत हे आपल्याला जेव्हा बाहेर फिरतो तेव्हा आपल्या निदर्शनास येतच। परंतु काही भागात ह्या समस्या आहेतच। या समस्या सोडवण्यासाठी पवार साहेब निश्चित गांभीर्याने आपल्या उपोषणाचा आणि चाललेल्या आंदोलनाचा विचार करतील आणि ते स्वतःही याच्यावरती मार्ग काढण्यासाठी मला वाटतं आपल्या सगळ्या शिष्टमंडळालाही कदाचित मंत्रालयात बोलवतील। यदा कदाचित जर त्यांना वेळ असेल तर ते एवढे अवधार्याचे म्हणजे जेव्हा बोलताना त्यांच्या ध्यानात येत असतं की समाजाची तळागाळातली कळकळ किती आहे ते इथेही येऊ शकतील। अगर त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी येईल अशा प्रकारची अपेक्षा आहेत। आपले केंद्रीय कृषी मंत्री आपले खासदार आहेत, आपल्या विभागाचे खासदार आहेत, त्यामुळे त्यांनी ठरवलं कुठल्याही बाबा अवघड नाही। आणि या